सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। चिंता का करायची नाही ते त्याचं उत्तर सांगतो। या जगात कट्टेवर हात असणारा ब्रह्मांड नायक भक्कम आहे। तुम्ही आम्ही छातार जोडायचं नाही, देव ठेवील तसं राहायचं, दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं। वळवळ करून काय करायचं? बरं लई कमवायचंय नाही मागच्यासाठी। आता तुम्ही बरे इतके येडे आम्हीत, आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही न्यायचं नाही आणि आम्ही रात्रंदिवस झोंबलोय। अरे तुम्ही बरे निदान फक्त दिवसा कमी, ते आम्हाला रात पुराण। मी ते चंपाषष्ठीमुळे 4-4च काढून राहिलो, 2-4 दिवस झाले। 3-4 मी एक नाही करीत कधी, एक केलं आपल्याला झोप सुद्धा येत नाही। 3 तर दगड आपटा भ्याव नाही कवाय। 2-4 दिवस 4-4च काढले। महाराज अंतरातली शक्ती जागी झाल्याशिवाय बाहेरची क्रिया घडू शकत नाही। काय मध्ये फायनल म्हणून कीर्तनाला घेतलेला मग ज्ञानोबरांचा पहिला मुद्दा संपला। चिंता बिंता करायची नाही। दुसरा मुद्दा संपला। सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात। मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत जे मार्मिक मुद्दे ध्यानात ठेवा। येतंय कसं एवढं पाठच करून जायचं। लक्ष्मी येते नारळाच्या पाण्यासारखी आणि जाते हत्तीच्या। चला गायकवाद गुर्जर सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात। श्राद्ध का करायचं कसं करायचं एका मिनिटात सांगतो। मागील जन्माचे भोग भोगून तुम्हाला मला जन्माला यावं लागतं, यावर आपलं मत काय? फक्त हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा। परत ऐका वाक्य, मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं, यावर आपलं मत काय? यावं लागतं। प्रश्न मिटला बरं का, पुन्हा डोकं लावायचं नाही। जर यावं लागतं तर भोग संपल्यावर, आता लागला करंट, मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं। मग काहींचे लवकर संपतील, काहींचे मध्ये संपतील। काही माणसं औषध पिऊन मिली नाही, काहींच्या अंगावरून गाडी गेली, काही झालं नाही। काही पाणीच वापरती नाही तरी मरती नाही आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय, जाईल पडेल पठ्ठ्या। 3 वर्ष झाली खाटावय। उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले? आहे अजून फिया त्या मानानं गणकळ काढली म्हाताऱ्याने। बोगल्याशिवाय कुठं म्हातारा जात असतो का तू? नाही। आता ऐका, आता लागला करंट तुम्हाला। मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं। मग एकानं कीर्तनात शंका घेतली, मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं? उत्तर आहे भोगावं लागतं। भोगायचं आणि जायचं, भोगायचं आणि जायचं। इथं कोणी भोगेल का? महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडील? तुम्हाला कसं सोडील? स्वतःचा बाप सोडला नाही। बसणारे माणसं डोकं खाजवा। 56वी पिढी होती राजा दशरथाची आणि 56व्या पिढीचा पोरगा होता राम। 56वी पिढी राम, 56वी म्हणजे दशरथ, 55वी पिढी रामाची, 55वी पिढी होती। आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची 4थी पिढी होती। रावणाची 4थी पिढी होती। पुल ब्रह्मदेव, पुल काश्यप, पुलश्य आणि रावण, ही 4थी पिढी होती। रावण सीता पळवायला आला, आत्तापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही, कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही। मी काढून देतो तुम्हाला 2 मिनिटात, पटलं तर बघा। रावणाला बायका होत्या 80,000 ठोक। मग वर्षाला एक बायको धरा, किती झाले? 80,000। बरं त्यानं जलमल्या बायको केली का? पहिले 15 धरा। मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं 95,000 वर्ष। तेव्हा सीता होती 18 वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय 18 केलं। त्यांनी काही पारायण नाही केली कुठं।
ऐका आता, सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं 95,000 वर्षे. पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं 25 वर्ष. आणि राम होता राम होता 25 वर्षाचा आणि सीता होती 18 वर्षाची. म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं 18 आणि पोराचं वय 21 का केलं? तो 25ला लईच येडेवानी करील. आणि वेळ तो 2-3 वेळा बाप उचलून आपटाय बसलाय. मग ते 4 वाजा केले आणि पोराचे केले 21. आता पोराचे सरकारनं केले 21 पण देवानं केले 41. रेंज गेली काहींची रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. आता हे जे गाव आहे ना अलीकडचे आश्वी, शिबलापूर, पानुडी, हांगेवाडी, शेडगाव, प्रतापपूर ही मंडळी आता गार झाली. पूर्वी लय फुगीर होती. पूर्वी कशी होते माहिती आहे का महाराज? ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज? एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला, नांदूर, सोनुशी, निमोन, इकडली लोक माथाडी राहायची महाराज. ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची? माथाडी काम करायचे पण कष्टालय करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे. आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची. त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे, पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही. मग आयडिया काय करायचे आपले लोक? पूर्वी भांडे होते, स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलाई लावायचे काम करायचे लोक. आणि ही लोक राहायची कुठं? फुटपाथला राहायची. मग नवी मुंबई आता झाली महाराज. हे 10 वर्ष तो काची मुंबई. तेव्हा काय होतं, आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं, लावायचं, कोळशे करायचे, कलईचे पैसे करून गावात यायचं महाराज. पण इतकी कष्ट, शेती उभी करायची, पोरांच्या शाळा उभ्या करायच्या, लग्नही करायचे. आता ह्या पट्ट्यात असं होतं, शेतीला पाणी होतं, शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कुणी मुंबईला राहायचं. तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती. चला शिबलापूरचा पाहुणा बरा आहे, त्याचा हांगेवाडीला संबंध आहे, बरं आहे. तेव्हा तुम्ही लय फुगीर, तुम्हाला ती घमेंड. मग तुम्ही तेव्हा पाहुण्यांना काय म्हणायचे? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. लबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली, आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तुम्हाला यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का? यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं, तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती? मी आज साहेब मोकळा, सुतळी नाही आपल्याकडं. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं. तुम्ही काढून नेतो बा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा. हा काय म्हणा, हा काय थोबाडवा शितो, हा काय म्हणा. 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले, इकडं बोर मारला, त्यालाही फुफुटा निघला. आता या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घाली ना, सनाट तुरा काढितो कार्यालयात. भरपूर जवाब, लय दिसानं नालायक सापडलाय, हला
आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा रे पोरं. पोरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता अवघड आहे मला. चला थोडं पुढं यावं लागतं आल्यावर जावं लागतं. ती काळजीच नाही करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण आता. आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं उत्तर ऐका. आता लय बारीक आहे. टच लावून देतो फक्त. मग आता काय माणसं म्हणतील बुवा तो सोमवारी मेला म्हणजे पवित्र होता. असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी ये पोपटावानी बोलतो. मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो. त्याचं काही असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी अडपटं सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला जाणारे अडपटं धुना ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत. असा नियम येतो. ही आपली बावळाट कुठून उठलंय. काशीला गेलो तर मी दाव्याचं खात नाही. कानपाड फोडीन. काशीचं दावीचं संबंध. तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला. आला सक माराय गेला 7-8 हजार रुपये बुराले. गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. काय झालं काशी. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या हिन गचपान घेऊन निघली काशी. काशीचा नियम आहे 12व्या द्यात ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण 5 पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. माऊलीची ओवी आहे. बोगजगिरी नाही. मग काय म्हणतो तो काशीला गेला पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो. मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. जरा नीट आहे का. उगत बावळाटपणा नका करीत जाऊ. काही लोक म्हणले तू दिंडीत मिळाला. तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय. अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा. तुम्ही अभ्यास काय झालं लोकांनी ठोक टाळा. अटॅक काय येतो. अटॅक म्हणजे काय एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे. म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मत आहे. उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही मागं राहा आम्हाला पुढं घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता. धुणं धुवून जगू शकता. तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं 1.5 दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही 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 कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढिकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस 1.5 दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हातारीची बायको गेली मारा त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे. मजा नाही त्याच्यात. एक सुना असू नाही तर 61 असू त्यात मजा नाही. 71 असल्या तरी चालतील आणि 91 असल्या तरी चालतील. काय उपयोग नाही त्याचा. महाराज बायको येडी आहे आंधळी आहे कशी असू द्या पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी. महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पुरी करेल असतील सुना. केल्यात ना. केलं ना. जिनं केली तिची फक्त मुलाखत घ्या. कस काय फक्त तुवान झोडाय माणूस मिळाला तिला. तिला फक्त विचारा धाकट्याचं लगीन करते का. तसा देवाला सोडीन पण करणार नाही. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच. कोणचं जर जुळत आला असेल तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर भाऊ तू तिकडे कोण नाही दे
नाही चालत महाराज. काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. असं कसं नाथप्रेमाने तुटणार. उद्या मुलीचं आणि सासूचं भांडण झालं, भाऊ मुलीचीच बाजू घेणार. तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला. नाही तर गुड्डी खाशी, गुड्डीची नाही अडचण, पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी आहे. माई गुड्डी साधी नाही. कॉलेजला गेली तर 8-8 दिवस पडून जायची, पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माझ्या गुड्डीने. हे असे ते नाही जमत. ते इथून पुढं रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊबंद, आता भाऊबंद तर मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे, आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. कोणाला राम राम आपलीच टोळी. मग आता काय महाराज, आता फक्त खरेची आई मेली, लोक फक्त कडक कपडे घालून निंडत्यात. खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज. भाऊबंद कपडे काढत नाही ना, आलाय 2 बटणं काढतो बायको पाहतो, तिने असे केलं तू काढ. शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली. रथ आता प्रेत रथ बनवलाय, वाडा मिळाला, भाऊबंद वारले. काय काय राहिलंय. तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा, पण ते खरंच आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे, फोन नव्हते. आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला. 100 पाहुणे पोरगी पाहायला. आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला, पोराची आईन पोराचा बाप. वाडा मिळाला, भाऊबंद वारली. वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका बरं, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून, नाही तर अजून तमाशा होईल. काय नाही रे महाराज, 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे, आजचा नाही. हा अभंग कधीचा आहे? 700 वर्षापूर्वीचा. ऐका कलीचे महिमान, असत्य शिरिजले जन, पापा देते अनुमोदन. गाथ्यामध्ये 31 कडव्याचा अभंग आहे. 31 गाथ्यामध्ये 2 अभंग मोठाले आहेत. एक अभंग 31 कडव्याचा आहे आणि एक अभंग 101 कडव्याचा आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन 101 कडवे आणि ऐका कलीचे महिमान 31 कडवे. एकदा उचका. जे 2019ला घडत आहे ते 700 वर्षापूर्वी लिहून तुला. असत्य शिरीजले जन, मग कधी मारावं घ्या लिहून. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आता पटापटा सांगतो. शुक्ल पक्ष असावं, असं बोगत चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागणारे. आता सध्या दक्षिणायन अजून 15 दिवस. आता 22/12ला उत्तरायण लागेल. इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी. या महिन्यात नाही मरतील लोक, पुढच्या महिन्यात. ही मागचीच सपाटी नाहीच दिवाळी खाऊन देते. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावात, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. असं बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या. मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं, जर या 6 अटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय? हे गाथ्यात नाही, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का? एकच आई जगात अशी झाली, एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला. 8, पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि 6 पोरं 1.5 तासाच्या पुढे जगली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का, कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगू का? तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार, तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. या 3 गोष्टीला चॅलेंज नाही. ज्यांनी बळच लग्न केले गेले, कचेरीतही गेले, ते मिटूनही मोकळे झाले. लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार. असं चालणार नाही.
गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पण ठेवलं. यमती तर जाऊन असला म्हणला, हीच जागा होती, गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, मा जावाई कोण असेल. ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असतात. याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90-20 हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा. पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही मिळालं का काय. याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा. आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना. झालं ना राजा. त्यानंच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात आणि मग म्हणला, माई पोरगी माशी धरणारा जाणार होती, मी राजाला दिली, तुम्हाला वावळात पडणं करून तोच मी हबाय तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. हो, मग हे गाथ्यात मृत्यू नाही. जगामध्ये 6 मुलं जन्माला आईला आलीत पण स्तनातलं दूध पिले नाहीत. हे कुणाचं मर. आता हे बाकीचे जे मरण नाही, फाशी घेणं, ॲक्सिडेंट होणं, औषध पिणं, हा बावळात पण आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण सोडून लाईट गेली मग खग्यात बोट घालायची काय गरज. बावळा. आणि ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं, हे म्हाताऱ्या माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास कर. लोक नुसते बोगस म्हणते लय माणसं ॲक्सिडेंट मारा. ॲक्सिडेंटमध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का जात, त्या जायलाच पाहिजे. ती तशी गावाला अडचणच आहे ना. मग ह्या अवलादी का मारतात, याला 2 कारण आहे. स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही. 4-4 पोरं वोकांडे घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच क्वाटरी पिऊन चालायचं. देवाने तुम्हाला का ठेवावं. आणि हे मोटरसायकलवर हे तरुण कार्टे जर मेले ना, हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज. वड्या बिड्याला फेकून द्या काय, शिमेव मेलेत काय. दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकीतो. आमची मंडळी किटल्याही विसरून येते. गाई कापून जरी चारली या नालायकांना तर यांची प्रगती होत असते का. आता हे उगाच जुन्या, तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळं आपण या अवलादीसाठी कमवून ठेवलंय. आपल्या कष्टाची हरामीला कदरच नाही. ते आपल्यालाही जरी त्यात काय केलंय आम्ही केलं ते सांगायचं का. माझटून गेले अवलादी महाराज. आपल्या पोरांना काय झालं, सगळं फुकाट मिळालं. इयर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, पाईपलाईन करायची नाही, काय नाही काय नाही, सगळं फुकाट मिळालं. उताटले ते. 70ची पल्सर 11वीला जातोय, 12वीला 70ची 10वीला 40 मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर 30 मुलं गाडीवर येतात. एवढी परिस्थिती सुधारली. माझटून गेले पोरं. 4-4 बोकांडी बसवायचे. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. मी जसा पाहते तसा तो. मी म्हणून राहिले. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असते. त्याचं ऐकू नको. त्याला काही जमलं नाही. आता त्या अवलादीला 70ची पल्सर, वरून 100 पेट्रोलला, वरून खर्चायला 100. ते काला हरिपाठ करीन. अहो ते माझाटलं. मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या 10-12वरची ह्या 2-4 वर्षात सगळ्यात जास्त झाली. आपल्या अवलादी माझाटल्या का म्हणून फुकाट.
आणि मग ह्या औलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायचे याने. मी घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेल औलादी ह्या. यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरीवर केक ठेवायचा चांगला चौकडी, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र, संगत चैन खोलायची आणि ते मुतायचं, आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे? खरंय का खोटे? हो, मूत पेते ते एकमेकाचं महाराज. एकाला बंगली मानतीन आणि गाड्या घेती आणि आईवरून सांगती पप्पू येईल बरं का, दरवाजा उघडा ठेवा. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या येईपर्यंत. पोर 10 रुपयाला तर आई म्हणते कुठं कायम प्याते, मग आणून ठेवत जाय फ्रीजमध्ये, येत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं का त्याला? अय जमायचं नाही. मग तो का आला देवाला सोडाय ठेवला? त्याला पाहिले बँडवाल्याला काम येतो, तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन. कोण? कुठे आम्ही? अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावलीला नको बांधू, पाणी पाजून चारा घाल. आयुष्यभर या बिचाऱ्याने कष्टच करत का? 80% घरांमधलं वाटुळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं. खुशाल तुम्ही मोरकासारख्या नवऱ्याला कमी लेखता आणि पोराची बाजू घेता, म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही? अय आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बनियन माळालं तर फलटी करून घातलं, बनियन तुटलं तर गाठ मारली, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला, त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार काट्यांची तुम्ही बाजू घेणार. कोणत्या गाठ्यात बसत आहे? आयुष्यभर त्यांनी पापच करायचे का? त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असावं? त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल असावा? अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं, घर बांधलं का एअर खांदायची, एअर खांदलं का पोरगं सांभाळायचं का पुन्हा बोरगं करतं झालं, म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे. म्हणजे कष्ट करणाऱ्यांनी फक्त कष्टच करून मारायचं, हा कोणता न्याय? कोणता न्याय हा? तुम्ही नक्की पोथ्या वाचित्या कोणत्या? नाही तर द्या मला शिव्या भया कोणी आला काय तुम्ही आला, मग तर दुपारच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर बाय प्रयोग तर कर.